नमस्कार. आजचा प्रकार थोडा वेगळा आहे. आपल्याकडे रिपोर्ट किंवा लेख नाहीत, तर एका कादंबरीचं फक्त एक पान आहे. पण विश्वास ठेवा, या एका पानात अख्खं नाट्य दडलंय. अगदी. आपल्या समोर आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेलं घनदाट जंगल, मुसळधार पाऊस आणि त्या पावसात अडकलेले चार गोंधळलेले प्रवासी. आणि त्यांची वाट अडवून उभी आहे एक स्त्री. हो, आणि नुसती उभी नाही, तर हातात तळपती तलवार घेऊन. या एका पानावर आपल्याला फसवणूक, राजकारण आणि एका अनपेक्षित ओळखीचं जबरदस्त मिश्रण दिसतं. खरंय. तर आपलं आजचं काम काय आहे? या एका पानाच्या प्रत्येक संवादातून, प्रत्येक शब्दातून त्या काळातील तणाव, पात्रांची खरी ओळख आणि त्यांच्या निष्ठांची गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर मग या वादळी रात्रीच्या प्रसंगात खोलवर शिरूया. तर सुरुवातीलाच लेखकाने एक जबरदस्त वातावरण उभं केलं आहे. सखाराम आणि त्याचे मित्र पावसात चिंब भिजले आहेत. पूर्णपणे. त्यांचं ध्येय रायगड आहे, पण ते एका अशा ठिकाणी अडकले आहेत जिथे फक्त अंधार, पाऊस आणि भीती आहे. आणि या भीतीत भर टाकते ती समोर उभी असलेली स्त्री, जी त्यांना थेट विचारते, कोण आहे तुम्ही, कुठे निघाला? बरोबर. खरंय. हे वातावरण निव्वळ पार्श्वभूमी नाही, तर ते स्वतः एक पात्र आहे असं मला वाटतं. मुसळधार पाऊस आणि विकट चोरवाट हे शब्द खूप महत्वाचे आहेत. चोरवाट हा शब्दच सांगतो की हा काही राजमार्ग नाहीये. नाही, ही एक गुप्त वाट आहे. हो, जी फक्त काही ठराविक लोकांनाच माहीत असू शकते. त्यामुळे या वाटेवर अनोळखी लोक दिसणं हेच मुळात संशयास्पद आहे. हो, नक्कीच. हा पाऊस, हे जंगल, ही वाट, या सगळ्या गोष्टी मिळून एक क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे कोंडी झाल्यासारखं वातावरण तयार करतात. बरोबर. जणू काही ही पात्र निसर्गाच्या आणि परिस्थितीच्या सापळ्यात अडकली आहेत. अगदी. आणि त्या स्त्रीच्या पहिल्याच वाक्यातून तिचा दरारा जाणवतो. ती या चौघांना अजिबात घाबरलेली दिसत नाही. नाही, अजिबात नाही. उलट तीच त्यांना आव्हान देते. हो. जेव्हा सखाराम काहीतरी थातुरमातुर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती त्याला थेट धमकी देते, खोटं नका बोलू, नाहीतर एकेकाची खांडोळे करीन. विचार करा, एका स्त्रीने 4 पुरुषांना अशी धमकी देणं हे तिच्या असामान्य धैर्याचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. नक्कीच. बरोबर. आणि ही निव्वळ पोकळ धमकी नाहीये. तिच्या बोलण्यात एक अधिकार आहे. ती पुढे म्हणते की इकडं कोणीही फिरकू शकत नाही. विकट चोरवाट फक्त हेरांना ठाऊक आहे. या एका वाक्याने तिने 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. हो, एक, तिला या जागेची खडानखडा माहिती आहे, आणि 2, तिला हेरांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती आहे. मग प्रश्न निर्माण होतो की ही स्वतः हेर आहे का, की हेरांशी तिचा जवळचा संबंध आहे? काहीही असो, ती एक सामान्य स्त्री नाही हे पहिल्या काही क्षणातच स्पष्ट होतं. तिच्या याच दराऱ्यामुळेच नारायण नावाचा एक जण पूर्णपणे घाबरतो आणि खरं बोलायला लागतो. तो देवाची शपथ घेतो. हो, देवाची शपथ घेऊन सांगतो की ते स्वतःहून इथे आलेले नाहीत, तर खंडोजी नावाचा एक माणूस त्यांना इथे घेऊन आला. आणि गंमत म्हणजे त्या खंडोजीने स्वतःची ओळख महाराजांचा हेर अशी करून दिली होती. इथेच तर खरी मेक आहे. आणि इथे ज्या कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. महाराजांचा हेर हा उल्लेख या घटनेला एका क्षणात वैयक्तिक संशयावरून थेट राजकीय कटाच्या पातळीवर घेऊन जातो. बरोबर. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की हे 4 जण कोणीतरी संशयित आहेत. हो, पण या एका वाक्याने त्यांचं रूपांतर संशयितांमधून बळीमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणीतरी महाराजांच्या नावाचा वापर करून यांना फसवून या धोकादायक ठिकाणी का आणलं असेल? हाच तर प्रश्न आहे. म्हणजे या प्रसंगात 2 खंडोजी असण्याची शक्यता निर्माण होते. एक खरा खंडोजी, जो कदाचित त्या स्त्रीला माहीत आहे, आणि दुसरा हा खोटा खंडोजी, ज्याने या लोकांना फसवले आहे. पण या खोट्या खंडोजीचा हेतू काय असेल? काहीही असू शकतो. यांना मारून टाकायचं असेल, की यांच्यामार्फत रायगडावर काहीतरी संदेश पोहोचवायचा असेल, किंवा मग या चौघांनाच एखाद्या सापळ्यात अडकवून महाराजांपर्यंत चुकीची माहिती पोहोचावी. अगदी असाही डाव असू शकतो. विचार करा, आदिलशाही किंवा इतर शत्रू महाराजांच्या हेर यंत्रणेत गोंधळ निर्माण करण्यासाठी असा डाव खेळू शकतात. हो, हे शक्य आहे. एका खोट्या हेराला पाठवून खऱ्या हेरांची दिशाभूल करणं किंवा त्यांना बदनाम करणं ही एक मोठी राजकीय खेळी असू शकते. त्यामुळे सखाराम आणि त्याचे मित्र आता एका मोठ्या राजकीय षडयंत्राचे अनपेक्षित साक्षीदार किंवा बळी ठरले आहेत. म्हणजे त्या स्त्रीचा सुरुवातीचा संशय योग्यच होता, पण तिने ज्यांच्यावर संशय घेतला तेच आता फसलेले दिसत आहेत. बरोबर. तिच्या पुढच्या प्रश्नावरून खंडोजी
कुठं भेटला तो तुम्हाला? हे स्पष्ट होतं की तिला या दुसऱ्या खंडोजीबद्दल काहीच कल्पना नाही. म्हणजे ती ज्या खंडूजीला ओळखते तो हा नक्कीच नाही. नाही. यानंतर सखाराम आणि त्याचे मित्र घडलेली सगळी हकीकत तिला सांगतात. आणि ही हकीकत ऐकल्यानंतर तिच्या वागण्यात जो बदल होतो तो खूपच नाट्यमय आहे की नाही? हो, खूपच. तिचा संशय कमी होतो, पण सावधपणा नाही. ती आपली तलवार खाली करते आणि त्या चौघांना आत बोलवते. पावसात कुडकुडणाऱ्या त्या अनोळखी लोकांना ती आश्रय देते, प्यायला पाणी देते. तिचा सुरुवातीचा आक्रमकपणा आता एक प्रकारच्या संयमी आणि विश्लेषक भूमिकेत बदलतो. म्हणजे ती परिस्थितीचं मूल्यांकन करत आहे. आधी तलवार, आता पाणी. हे काय गौडबंगाल आहे? तिच्या वागण्यातला हा बदल चक्रावून टाकणार आहे. पण हे आदरातिथ्य खरंच मनापासून आहे की यामागेही काहीतरी हेतू आहे? हाच प्रश्न मलाही पडला. कारण ती त्यांना खायला प्यायला देते, पण लगेचच प्रश्नांची सरबत्ती सुरू करते. नाही, एवढ्या भयंकर जंगलात, या पडक्या देवळात, या असल्या जीवघेण्या पावसात तुम्ही एकल्या जीवावर कशा? कोण हे तुम्ही? म्हणजे ती अजूनही त्यांच्याबद्दल पूर्णपणे खात्री बाळगून नाहीये? नाही. नक्कीच. हे आदरातिथ्य एक डावपेच आहे, एक मानसशास्त्रीय डावपेच असं म्हणूया. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला धोक्यातून बाहेर काढून सुरक्षित वाटायला लावलं की ती व्यक्ती अधिक मोकळेपणाने बोलते. अच्छा, असं? हो. ती त्यांना आरामदायक स्थितीमध्ये आणून त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. तिला हे जाणून घ्यायचंय की हे लोक कोण आहेत, कुठून आले आहेत आणि त्या खोट्या खंडोजीने यांनाच का निवडलं. बरोबर आहे. यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच तिला पुढच्या धोक्याचा अंदाज येणार आहे. अगदी. आणि मग ती जो बॉम्ब टाकते तो या संपूर्ण पानाचा कळस आहे. हो. ती त्यांच्या प्रश्नांची वाट न पाहता स्वतःचीच ओळख उघड करते. ती म्हणते, मला सावित्री म्हणतात. महाराष्ट्र राजे यसाजीराव शिर्के यांची मी मुलगी. थांबा. शिर्के म्हणजे आदिलशाही सरदार यसाजीराव शिर्के? हो. ज्या गडावर हे लोक चालले आहेत त्याच राजाच्या शत्रूची मुलगी. ही तर पूर्णपणे अनपेक्षित कलाटणी आहे. ज्या स्त्रीवर या लोकांनी आतापर्यंत विश्वास ठेवायला सुरुवात केली होती ती तर शत्रूच्या गोटातली निघाली. हो ना. बरोबर. हा या कथेचा केंद्रबिंदू आहे, सावित्री शिर्के. ती फक्त तिचं नाव सांगत नाही तर पूर्ण ओळख सांगते, तिच्या वडिलांच्या पदासकट. आदिलशहाचे सरदार. हो. या 2 शब्दांनी तिने स्वतःला शिवाजी महाराजांच्या शत्रू पक्षाचं घोषित केलं आहे. मग प्रश्न असा पडतो की शिवाजी महाराजांच्या राज्याच्या मध्यभागी, त्यांच्या राजधानीच्या रायगडाच्या पायथ्याशी आदिलशाही सरदाराची मुलगी एकटी हातात तलवार घेऊन काय करत आहे? बरोबर. तिचं इथे असणंच एक मोठं राजकीय रहस्य आहे. अगदी. आणि ती पुढे जे सांगते त्यामुळे हे रहस्य अधिकच गहिरं होतं. ती म्हणते की शिवाजीराजांनी रायगड आणि आसपासचा मुलूक जिंकला. अनेक आदिलशाही सरदार त्यांना मिळाले, पण तिचे वडील मिळाले नाहीत. पण तरीही महाराजांनी आमचं वतन मात्र तसंच ठेवलं. याचा नेमका अर्थ काय? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला त्या काळातील राजकारणाची खोली दाखवतो. शत्रू असूनही महाराजांनी तिच्या वडिलांची इस्टेट, त्यांचं वतन त्यांना परत का दिलं? हे बघा, वतन म्हणजे केवळ जमीन किंवा इस्टेट नाही. वतन म्हणजे त्या भागातील अधिकार, मान सन्मान आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला हक्क. महाराजांनी येसाजीराव शिर्के यांचं वतन कायम ठेवलं. याचा अर्थ त्यांनी शिर्के घराण्याचा सन्मान कायम ठेवला. ही महाराजांची एक मोठी राजकीय खेळी असू शकते. म्हणजे फक्त जमीन परत देणं नाही, तर त्या सरदाराचा सन्मान आणि त्या भागातला त्याचा प्रभाव मान्य करणं. अगदी. या एका कृतीतून महाराज शत्रूंनाही एक संधी देत होते, एक संदेश देत होते की स्वराज्यात सन्मानाने सामील होण्याची दारं उघडी आहेत. म्हणजे येसाजीराव शिर्के हे तांत्रिकदृष्ट्या आदिलशाहीचे सरदार असले तरी महाराजांची त्यांचं एक वेगळं अलिखित नातं असू शकतं. बरोबर. आणि ह्याच नात्यामुळे सावित्रीची भूमिका अधिकच गुंतागुंतीची होते. हो. तिची निष्ठा नक्की कोणाकडे असणार? आदिलशाहीशी एकनिष्ठ असलेल्या तिच्या वडिलांप्रती, की ज्यांनी तिच्या वडिलांचा आणि घराण्याचा सन्मान राखला त्या शिवाजी महाराजांप्रती? ती एक विचित्र कात्रीत सापडलीय. अगदी बरोबर. तिचं कुटुंब आदिलशाहीच्या जीवावर मोठं झालंय, पण त्यांचं अस्तित्व महाराजांच्या कृपेवर टिकून आहे. तिचा प्रत्येक निर्णय या 2 निष्ठांच्या तराजूत तोलला जाणार आहे. म्हणूनच तिचं वागणं इतकं कोड्यात टाकणारं आहे. हो. तिचा सुरुवातीचा आक्रमकपणा कदाचित तिच्या वडिलांच्या वतनाचं रक्षण करण्याच्या भावनेतून आला असेल आणि नंतर तिने दाखवलेली सहानुभूती कदाचित महाराजांच्या कृपेची जाण ठेवून असेल.
म्हणजे ती एकाच वेळी दोन भूमिका जगत आहे बरोबर. आणि याचमुळे तिच्या आदरातिथ्यामागील हेतू अधिकच धुसर होतो. ती या लोकांना मदत करते कारण ते महाराजांच्या नावावर फसले आहेत म्हणून, की ती त्यांच्याकडून माहिती काढून ती माहिती तिच्या वडिलांपर्यंत म्हणजे पर्यायाने आदिलशाहीपर्यंत पोचवणार आहे. ती या चौघांसाठी तारणहार आहे की एक नवीन धोका? दोन्ही शक्यता आहेत. जर खोटा खंडोजी आदिलशाहीचा हस्तक असेल आणि तो महाराजांच्या हेर यंत्रणेला धोका निर्माण करत असेल तर सावित्री या चौहांना मदत करून अप्रत्यक्षपणे महाराजांनाच मदत करेल. कारण तिच्या वडिलांचं वतन महाराजांच्या राज्यात सुरक्षित आहे. बरोबर. पण जर या चौघांच्या येण्यामागे महाराजांचीच काही गुप्त योजना असेल तर सावित्री त्यांना अडवून तिच्या वडिलांप्रती निष्ठा दाखवू शकते. म्हणजे तिची पुढची प्रत्येक कृती ही तिच्या निष्ठेची परीक्षा असणार आहे. हो, खरे, या एका पानात लेखकाने एका अत्यंत प्रभावी आणि गुंतागुंतीच्या स्त्रीपात्राची ओळख करून दिली आहे. ती फक्त एक योद्धा नाही, ती एक हुशार आणि धोरणी स्त्री आहे जी परिस्थितीवर नियंत्रण मिळवते. जेव्हा सखालाम आणि त्याचे मित्र घाबरलेले आणि गोंधळलेले असतात तेव्हा ती शांतपणे परिस्थिती हाताळते. आधी धोका ओळखते, मग माहिती मिळवते आणि त्यानंतर पुढची कृती ठरवते. तिचं पात्र हे त्या काळातील राजकारणाचं प्रतिबिंब आहे, जिथे काहीही सरळ सोपं नव्हतं. निष्ठा आणि संबंध सतत बदलत असत. हो, जगण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांना अशा गुंतागुंतीच्या भूमिका स्वीकाराव्या लागत होत्या. सावित्री ही त्याच काळाची निर्मिती आहे. तर या एका पानाच्या आपल्या या सफरीतून आपल्याला काय मिळालं? एका वादळी रात्रीची अनपेक्षित भेट, दोन खंडोजी नावाचं एक गूढ, एका मोठ्या राजकीय फसवणुकीची शक्यता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदिलशाही सरदारच्या मुलीची ओळख, जिच्या हातात आता या 4 अनोळखी लोकांचं भवितव्य आहे. एका पानातून कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. अगदी, आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या एका पानावरून आपल्याला त्या काळातील निष्ठा या संकल्पनेची गुंतागुंत दिसून येते. नाती सरळ रेषेत नव्हती. नाही, सावित्रीचे वडील आदिलशाही सरदार असूनही शिवाजी महाराजांनी त्यांचे वतन कायम ठेवले. या परिस्थितीत सावित्रीची खरी निष्ठा कोणाकडे असेल? हा प्रश्न तर आहेच. पण त्याहून मोठा प्रश्न हा आहे की अशा काळात निष्ठा म्हणजे तरी काय? ती कुटुंबाप्रती असते, राजाप्रती असते, की स्वतःच्या अस्तित्वाप्रती आणि सन्मानाप्रती असते? ती या अनोळखी लोकांना मदत करेल की त्यांच्यासाठी एक नवीन धोका बनेल? हा प्रश्न हे पान आपल्यासाठी अनुत्तरित ठेवतं आणि पुढे काय होणार याची उत्सुकता प्रचंड वाढवतं.